नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. विदर्भ ही खरोखर सोन्याची खाण आहे. इथल्या मातीत लोह, स्टील यासह अनेक मौल्यवान धातू दडलेले आहे आणि राजकीय नेते हे चांगलेच उमगून आहेत. गेल्या 100 वर्षांपासून वेगळ्या विदर्भाची मागणी असतानाही ती पूर्ण न होण्याला खरे कारण आहे विदर्भातला मौल्यवान खजिना. हे सांगण्याचे कारण म्हणजे सुरजागडच्या लोहखाणीनंतर अवघ्या 4 महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या वाव आयर्न कंपनीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तहसीलमध्ये 4300 कोटी रुपये खर्चाचा ऐतिहासिक स्टील कारखाना उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत करार केला आहे. या कंपनीद्वारे 1500 लोकांना रोजगार मिळेल असा दावा करण्यात आला आहे. या कंपनीची चौकशी केल्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार वाव आयर्न अँड स्टील कंपनी ही 4 महिने 25 दिवस जुनी खाजगी कंपनी आहे, जी 26 मार्च 2025 रोजी स्थापन झाली असताना साधारणपणे कर्ज घेण्यासाठी 3 वर्षाचा ITR आवश्यक असतो, जो कंपनीकडे नसतो. मग कंपनी कर्ज कसे घेईल हा सर्वात मोठा प्रश्न आहे. याविषयीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आज पुन्हा एक गोवंश तस्करीची बातमी समोर आली आहे. गडचांदूर ते पाटण मार्गे तेलंगणा राज्यात वाहनातून अवैधरित्या कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पाटण पोलिसांना मिळाल्यानंतर सदर मार्गावर सापळा रचून नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान समोरून येणाऱ्या एका पिकअप वाहनाला थांबवून पोलिसांनी पंचासमक्ष तपासणी केल्यानंतर त्यामध्ये 5 गोवंशीय जनावरे दोरीने बांधून दिसून आले. विचारणा केली असता ही जनावरे कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आरोपी मोहसिन सलीम शेख राहणार गडचांदूर याला पोलिसांनी अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहेत. गोवंश तस्करी, गोवंश हत्या या घटना दिवसेंदिवस अधिकच उजेडात येत आहेत. गोवंश तस्करी किंवा हत्या प्रतिबंध कायदा असताना त्याचं उल्लंघन करणं हे सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेरचे असते. कायद्याला फाट्यावर मारून कृत्य करण्यामागे आजवरी अनेक वरदहस्त असल्याचे समोर आले आहे. यामागेही कोणत्या शक्तीचा हात असू शकतो हे पडताळून पाहण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. दक्षिण गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे मृत्यूसत्र सुरूच असून पोळा सणासाठी आश्रमशाळेत शिकणाऱ्या 6 वर्षाच्या चिमुकल्यासह तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना 22 ऑगस्टला समोर आली. दरम्यान भामरागड आणि अहेरीमध्ये 4 दिवसात 5 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद झाली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे कोयार येथे बुडून मृत्युमुखी पडलेल्या बालकाला उत्तरीय तपासणीसाठी नेत्यांना खाटेची कावड करून नाला ओलांडावा लागला. त्यामुळे पायाभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. रिशांत प्रकाश पुंगाटी वय वर्ष 6 राहणार कोयार तालुका भामरागड आणि टोका डोलू मज्जी वय वर्ष 36 राहणार हालेवाडा तालुका बैरमगड जिल्हा बिजापूर छत्तीसगड हमू भटपार तालुका भामरागड अशी मृतांची नावे आहेत. रिशांत हा लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेत 1लीच्या वर्गात शिकत होता. पोळा सणानिमित्त 21 ऑगस्ट रोजी वडिलांनी त्याला गावी आणले होते. काही वेळाने खेळायला बाहेर गेलेल्या रिशांतचा बराच वेळ झाला तरी पत्ता न लागल्याने कुटुंबियांनी गावकऱ्यांच्या मदतीने शोध सुरू केला, मात्र तो आढळून आला नाही. अखेर 22 ऑगस्ट रोजी सकाळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा शोध मोहीम हाती घेतली असता गावाजवळील नाल्यात त्याचा मृतदेह आढळून आला. मारेगाव तालुक्यातील बोटोणिया पेसा गावात जनकल्याण समितीद्वारा सुरू करण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय शासन मान्य की खाजगी याबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी तालुका प्रशासनाच्या वतीने रुग्णालयाची चौकशी सुरू असतानाच संस्था अध्यक्ष थारकर यांचा खुलासा सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये बोटोणी येथील अटल बिहारी वाजपेयी ग्रामीण रुग्णालय शासन मान्य नाही तर हे रुग्णालय मी वैयक्तिक खर्चातून चालवत असल्याचा त्यांचा कबुलीनामा व्हायरल होत आहे. त्यामुळे या रुग्णालयाच्या पदभरतीमध्ये मुलाखती देणाऱ्या शिक्षित बेरोजगारांचे भविष्य आता अधांतरी असल्याचे उघड झाले आहे. शहरालगत असलेल्या पटवारी कॉलनी जुन्या वादातून एका युवकाला बेदम मारहाण करून चाकूने हल्ला करण्यात आला. यात तो गंभीर जखमी झाला. इतकेच नाही तर मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या घरमालकालाही चाकूने भोसकले. ही घटना गुरुवारी 21 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7:30 वाजता घडली. पोलिसांनी आरोपीवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
विदर्भातील ग्रामीण आणि निमशहरी भागात श्रावणानंतर येणारा बडगा म्हणजे माहोल असतो। श्रावणाचा एक महिना मांसाहारापासून दूर राहिलेले लोक बडग्याला मांसाहारावर जोरदार ताव मारतात। यासोबतच दारूच्या पार्ट्यांनाही उधाण येते आणि यातूनच गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून कोणती अनुचित घटना घडेल याचा नेम नसतो। मात्र वणी जिल्हा बहुगुणी म्हणून संबोधतात त्या वणीत बडग्या आधीच दारूच्या नशेत एकाने दुसऱ्याला मारल्याची घटना घडली आहे। वणीच्या शास्त्रीनगर भागात 21 ऑगस्ट रोजी दुपारी ओळख पाळख नसतानाही पाणठेल्यावर उभ्या असलेल्या संदीप साधूजी गोरकार वय वर्ष 42 यांना मंदर येथील गोपाल कवडू बुरटकर याने दारूच्या नशेत लिहून संदीपला लाथाबुक्क्यांनी मारल्याची घटना घडली। या घटनेची पोलिसात तक्रार दिली असून आरोपीवर विविध कलमान्वये आरोप दाखल करण्यात आला आहे। चोरांची ताकद दिवसेंदिवस वाढत असल्याचे लक्षात येत आहे। गाड्यांच्या बॅटऱ्यापासून ते ट्रक चोरीपर्यंत येथील चोरांची मजल गेली आहे। या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आता वणी येथील पोलीसही तितके सतर्क झालेले पाहायला मिळत आहे। वणी येथे कुंभारखणी परिसरात 21 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास चोरीचा प्रयत्न करणाऱ्या 2 तरुणांना सुरक्षा रक्षकांनी पकडले आहे। मात्र त्यांचे 2 साथीदार पसार होण्यात यशस्वी झाल्याचे समजते। पकडलेल्या तरुणांकडून 2 बॅटरी, 3 मोटारसायकली आणि 2 मोबाईल जप्त करण्यात आले आहे। सध्या तरी ही टोळी बॅटरी चोरीच्या उद्देशाने वेकोली परिसरात गेल्याचे समोर आले। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।